हे संपूर्ण विश्व ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवतांनी जरी तयार केलं असलं तरी या संपूर्ण विश्वाची जी रचना आहे, या संपूर्ण विश्वामधला पहिला इंजिनियर म्हणजेच पहिला आर्किस्ट भगवान विश्वकर्मा आहेत. या संपूर्ण पृथ्वी तलावरच्या ज्या वास्तू आहेत, या संपूर्ण पृथ्वी तलावरचं जे कारागीर आहेत, त्यांना बुद्धी देणार एवढंच नाही तर देवी देवतांचंही घर बनवणारे, त्यांना शस्त्र बनवून देणारे भगवान विश्वकर्मा, संपूर्ण ही सृष्टीचाच आलेख तयार करणार. आणि मित्रांनो, अशा भगवान विश्वकर्मांची जी जयंती आहे ती 31 जानेवारीला आहे. आणि त्यानिमित्त आज आपण भगवान विश्वकर्मांची सुंदर अशी कथा आपण ऐकणार आहोत आणि त्यांच्या जीवनातील सगळं कार्य, कारण ते भगवंत आहेत, आज सुद्धा आहेत, आपल्याला बुद्धी देत आहेत, परंतु त्यांचं कार्य आपल्याला माहीत पडावं, त्यांचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत आणि राहणारे असे, हे सगळी माहिती जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण कारागीर आहात, अवश्य व्हिडिओ शेअर करा, कारण मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जे सगळे कारागीर गवंड्यापासून सोनार, सुतार, लोहार, इंजिनियर आणि हे सगळ्या वस्तू, शस्त्र, हे सगळं तयार करण्याचं काम, त्यांना बुद्धी देण्याचं काम कारागिरांना भगवान विश्वकर्मा करतात. म्हणजे मित्रांनो, आज पोट भरतोय, ज्या घरामध्ये राहतोय ते घर जरी कारागिरांनी जरी बांधलं असलं तर त्या कारागिराला बुद्धी देणारा देव म्हणजे भगवान विश्वकर्मा आहे. त्यासाठी कथा शेवटपर्यंत आहे का बघा, छोटीशी सगळी माहिती जाणणार. मी हनुमंत पवार, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी त्यांच्या नावानं आम्हाला कमेंट जरूर करा अभिमानानं. तर मित्रांनो, हे संपूर्ण सृष्टी निर्माणाचा जो आरंभ चाललेला होता त्याच वेळी प्रथम भगवान श्री हरी विष्णू देव क्षीरसागरामध्ये नागशय्येवरती विराजमान होते आणि त्यावेळी भगवान श्री हरी विष्णू देवांच्या नाभीतून कमळ तयार झालं आणि त्या कमळातून 5 मुखाचे ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले बाहेर बघा, म्हणजे प्रकटच झाले कमळातून. आणि या ब्रह्मदेवांच्या मुलाचं नाव धर्म आणि धर्माचे पुत्र वास्तुदेव आहेत. वास्तुदेव आणि अंगिरशी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. अशी ही मान्यता आहे की आपले पिता वास्तुदेवाप्रमाणे ऋषी विश्वकर्मा वास्तुकलेचं सगळं ज्ञान त्यांनी घेतलं बघा त्यांच्याकडून, पित्याकडून. भगवान विश्वकर्मा आपल्या पित्याप्रमाणे वास्तुकलेचे एक महान विद्वान त्या ठिकाणी तयार झाले. आणि त्यावेळी ब्रह्मदेवाने ही सृष्टीची रचना जी चालू केलेली होती, देवादेव महादेवांच्या सांगण्यानुसार विश्व तर तयार केलं, परंतु रचना करावी कशी, त्यावेळी हे सगळं जे कार्य आहे ते भगवान विश्वकर्मा यांनी केलं बघा. कारण बुद्धी देण्याचं काम करावं लागतं. कारागीर जरी असला त्याला बुद्धी तर आली पाहिजे का नको. लाखो करोडो रुपयात फार मोठी बिल्डिंग बांधायची तुम्हाला, पण त्या ठिकाणी इंजिनियर असायला हवा. आणि ज्या वेळेला तो इंजिनियर आर्किस्ट म्हणजे आपल्याला जो आलेख तयार करून देतो, कसं बांधायचं सगळं नकाशा आपण म्हणतो मराठीत, त्याच वेळेला ही बिल्डिंग उभी करू शकतो. आणि नकाशा कसा तयार करावा ही बुद्धी देण्याचं काम भगवान विश्वकर्मा करतात. मित्रांनो, एवढं मोठं कार्य आहे, अजून बघा किती कार्य आहे भगवान विश्वकर्मा. तर मित्रांनो, भगवान विश्वकर्मा यांनी भगवान विष्णू देवांच्याकडे असणारं सुदर्शन चक्र हे तयार केलं. मित्रांनो, हे विश्व तयार झालं. देवी देवतांना जर युद्ध करायचं म्हणलं तर शस्त्र नव्हतं राष्ट्रांच्या बरोबर. हे सगळं शस्त्र तयार करण्याचं काम भगवान विश्वकर्मा यांनी केले बघा. म्हणजे सुदर्शन चक्र भगवान विश्वकर्माने तयार करून दिले विष्णुदेवाला. एवढंच नाही तर मित्रांनो, शनी युगामध्ये स्वर्ग तयार करण्याचं काम भगवान विश्वकर्मांनी केले. या संपूर्ण देवांचे जे महाल आहेत ते भगवान विश्वकर्मा यांनी बांधून दिले. मित्रांनो, त्रेतायुगाचा विचार केला तर त्रेतायुगामध्ये जी सोन्याची नगरी म्हणजे सोन्याची लंका, ही सोन्याची लंका बांधण्याचं काम म्हणजेच हा सोन्याचा राजवाडा जी होता ती देवादेव महादेवांच्या सांगण्यानुसार विश्वकर्मा यांनी बांधला. आणि नंतर पूजेला रावण आला आणि रावणाने ही दक्षिणा म्हणून ही सोन्याची लंका बघा भगवान शिवशंकराकडून घेतली. ही सोन्याची लंका भगवान विश्वकर्मांनी बांधली. रावण ज्या पुष्पक विमानातून फिरत होता, आकाशात उडणारं पुष्पक विमान, हे पुष्पक विमान तयार करण्याचं काम भगवान विश्वकर्मा यांनी केलेले. स्वर्गाचा राजा इंद्र आणि त्या इंद्रदेवाकडं असणारं जे वज्र नावाचं अस्त्र आहे, हत्यार आहे, हे वज्र नावाचं अस्त्र भगवान विश्वकर्मांनी तयार केले बघा. एवढी मोठी ही बुद्धिमत्ता. एवढंच नाही मित्रांनो, आपल्या कलियुगाचा विचार केला आपण तर महाभारतामध्ये आपण हस्तिनापूर
हे हस्तिनापूर तयार करण्याचं काम हे भगवान विश्वकर्मांनी केलं बघा. हस्तिनापूर, पांडवांच्याकडे असलेलं इंद्रप्रस्थ हे सुद्धा भगवान विश्वकर्मांनी केले. एवढंच नाही तर भगवान श्रीकृष्णांची द्वारका भगवंताच्या आदेशानुसार भगवान विश्वकर्मांनी खाली येऊन तयार केली. तर मित्रांनो, एवढं मोठं कार्य हे सगळं भगवान विश्वकर्मांचे. ज्या वेळेला हे विश्व निर्माण झालं त्यावेळेला प्रथम ही संपूर्ण जी पृथ्वी आपण म्हणतोय ही सगळी ही नागशय्येवरती होती ठेवलेली. आणि तो नाग जसा नाग हलायचा त्याची फणी, त्यावेळेला या पृथ्वीचं नुकसान होऊ लागलं म्हणजे या सृष्टी. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी भगवान विश्वकर्माला बोलून घेतलं आणि विचारलं आता करायचंय काय. आणि त्यावेळेला भगवान विश्वकर्मांनी ही संपूर्ण जी सृष्टी आहे ही पाण्यामध्ये मेरू नावाचा पर्वत नेला आणि त्या पर्वतावर ठेवलेली ही सृष्टी नंतर ती हल्ली नाही. हजारो वर्षाचा काळ तुम्ही पाठीमागे गेला मित्रांनो. अनेक शिल्प आहेत या महाराष्ट्रामध्ये, ज्या लेण्या आहेत, अनेक मंदिर आहेत. त्या कलेकडे जर आपण पाहिलं, त्या कारागिराकडे तर पाहिलं आपण, त्यांची कारागिरता अक्षरशः आनंदाचे अश्रू येतात. त्यावेळेला विचार करा, मस्ती नव्हत्या दगड कापाय, हाताने दगड काढलेले आहेत. ही सगळी कारागिरता, ही सगळी बुद्धी देणारा तो देव म्हणजे भगवान विश्वकर्मा आहेत. मित्रांनो, ज्या घरामध्ये आपण राहतोय त्याला आपण वास्तू म्हणतो का नाही. वास्तू भगवान विश्वकर्मांचे वडील येथे वास्तूमध्ये राहतोय. वास्तुदेवता म्हणतो का नाही आपण, सोपा शब्द आहे मराठीमधला वास्तुदेवता. वास्तुदेवा नाव म्हणतो का नाही आपण, ते भगवान विश्वकर्मांचे वडील आहेत. म्हणून मित्रांनो, ही जी जयंती आहे, अभिमानानं आपण भगवान विश्वकर्मांचं पूजन करा, नतमस्तक व्हा. कारण बुद्धी देणारे ते आहेत. तुम्ही कुठलेही कारागीर असो, गौंडी असू द्या, सोन्याचा असू द्या, कोण लोहार, सुतार, कोण इंजिनियर, अभिमानानं त्या ठिकाणी भगवान विश्वकर्मांचं नाव घेतलं जातं. कारण त्यांच्यावरतीच आपण पोट भरतोय बघा सगळी कारागीर. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान विश्वकर्मा हे संपूर्ण सृष्टीमधले पहिले इंजिनियर आहेत. आताच्या भाषेत देवांची इंजिनियर, देवांनी सांगायचं आणि भगवान विश्वकर्मांनी ते बनवायचं. मित्रांनो, लक्षात घ्या, पाण्यावर सुद्धा चालत जाऊ शकतं अशी चप्पल त्या ठिकाणी भगवान विश्वकर्मांनी बनवली होती बघा. त्यामध्ये नोंदी आहेत बघा, माहिती आहेत त्याच्या. पाण्यावरती सुद्धा चालू शकेल. आता अनेक तरुणांना वाटतं की पुष्पक विमान कुठं त्यावेळेला शोध लागला होता का. मित्रांनो, हे सगळं शक्य आहे बघा. भगवान विश्वकर्मांनी हे सगळं बनवलं होतं, हे पुष्पक विमान. आपल्याला एवढं खोल आता जायचं नाही, कारण आमचा पूर्णरित्या विश्वास आहे. इतिहासाकडे जर पानं आपण उचकाटून पाहिली तर असे अनेक मंदिर आहेत दगडी बांधकामातली की त्याचा रहस्य सुद्धा उलगडणार नाही, आत्ताच्या इंजिनियरला नाही, कोणालाच नाही. म्हणून मित्रांनो, या संपूर्ण विश्वावरती अनंत उपकार भगवान विश्वकर्मांचे आहेत. आणि या जयंतीच्या निमित्त होऊया नतमस्तक त्यांच्या पायाशी की त्यांनी आपल्याला अशीच बुद्धी द्यावी आणि सुंदर त्या ठिकाणी आपल्याकडे ही कला, ही कारागिरता राहावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. आणि याच ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो आम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र.